SIR ही प्रक्रिया हिंगोली शहरात निवडणूक विभागाकडून सुरू करण्यात आली असून आपल्या नावामध्ये चूक असेल, फोटो दुरुस्ती असेल, डबल नाव असेल अशा अनेक चुका दुरुस्ती करून घेण्याचे काम BLO मार्फत मतदार याद्या अद्ययावत करून घेण्याचे काम सुरू आहे। हिंगोली शहरात इत्यादी भागांमध्ये अफवा सुरू झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या नगरसेवक मंडळींकडून बोलले जाते। तर कुठल्याही अफवाला बळी पडू नका, आम्ही उपविभागीय अधिकारी SDM यांना भेटून सविस्तर चर्चा केली व सगळी माहिती जाणून घेतली आणि हिंगोली शहरातील जनतेला काहीही या समस्या असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावे असे आवाहन देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक नेहाल भैया, नगरसेवक शकील भाई, खय्यूम भाई, वाजिद भाई, मुजीब कुरेशी, बलखंडे सर, नफीस पहलवान, शमी भाई आदि मान्यवरांनी केली आहे। आज हिंगोली शहराचे SDM साहेब यांच्याकडे आम्ही SIR संदर्भात हिंगोली शहरामध्ये इलेक्शन कमिशनकडून जे कारवाई सुरू झालेली आहे त्या संदर्भात त्यांना भेटायला आलो होतो। त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली। त्यांनी जे आमच्या मनामध्ये जे शंका कुशंका होती त्याचा निवारण केला आणि त्यांनी असं आवाहन केलं की कोणत्याही परिस्थितीत कोणालाही घाबरायचं काही कारण नाही। शहरामध्ये सगळं BLOकडे 2002ची यादी दिलेली आहे, ते घेऊन सगळं शहरामध्ये प्राथमिक स्वरूपाचं काम चालू आहे। हे निवडणूक विभागाचा ज्या लोकांचे फोटो ब्लर झालेले आहे यादीमध्ये किंवा ब्लॅक अँड व्हाईट आहे ते कलर फोटो घेऊन त्याला अद्ययावत करण्याचं काम चालू आहे आणि भविष्यात जसे जसे गाईडलाईन्स येतील तसे तसे तुम्हाला आम्ही निर्देशनात आणून देऊ। या ठिकाणी मला लोकांना आव्हान एवढंच करायचं आहे की आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका। ज्याला कोणती अडचण शहरामध्ये असेल तर सगळं 2002चे याद्या आम्ही आमच्याकडे घेतलेले आहेत, BLOचे नंबर आमच्याकडे घेतलेले आहेत। कोणाला जर कोणीही तुम्हाला नाहक त्रास देत असेल किंवा नाहक तुम्हाला सांगत असेल की हे काम होत नाही ते काम होत नाही, तुम्ही आमच्याशी संपर्क साधा। तुम्हाला 100% तुमचं काम करून देण्यासाठी आम्ही तत्पर राहू आणि लिगली सगळीकडं हे काम होणार आहे। त्याच्यामध्ये घाबरणे असा कोणताही काम नाही, एवढीच मी या प्रसंगी जनतेला विनंती करतो आणि आव्हान देखील करतो।